रिअल खबरेमध्ये आता आपल्या सोबत आहेत माजी आमदार श्री अमोल मिटकरी जी आपल्या सोबत आहेत. अमोलजी, आपलं रिअल खबरेमध्ये स्वागत आहे. टीईटीचा पेपर फुटलेला आहे आणि आपण सरकारमध्ये आहात. कशा प्रकारे पाहता? विरोधक आपल्यावरती खूप आरोप करत आहेत. काय आपण कसं पाहता आपण याकडे? मुळात टीईटीचा पेपर फुटायलाच नको होता. नीटचा पेपर फुटला, त्यानंतर ना केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला आणि आता टीईटीचाच पेपर फुटलाय. विरोधकांच्या भूमिकेत असतील, विरोधकांना काही प्रश्न पाहिजे असते, पण नीटचा पेपर फुटल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यामुळं माटेगावकर कोचिंग क्लासेस पासून संबंधित दोषींवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी सरकारमध्ये असूनही माझी भूमिका आहे. आणि जर त्यावेळेस त्यांना सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करून अटक केली असती तर कदाचित टीईटीचा पेपर फुटला नसता, शिक्षकांचं भविष्य सुद्धा टांगणीला लागलं नसतं. त्यामुळे सरकारमध्ये जरी असलो तरी पेपर फुटी हे विषय आमदार फुटी आणि खासदार फुटीच्या विषय इतकेच गंभीर आहेत. आमदार खासदार फुटणं हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं जसं अहिताचं आहे, तसं पेपर फुटणं सुद्धा विद्यार्थ्यांच्या समाजमानाच्या दृष्टीनं अहिताचं आहे. याला सरकार जबाबदार आहे आणि सरकार याच्यावर कारवाई करेल की नाही याबद्दल माझ्या मनात शंका आहे. बरोबर. मागे काँग्रेसचे नेते काही 20 वर्षापूर्वी माधवराव शिंदे असतील, त्याचबरोबर राजेश पायलट असतील, जीएमसी बालायोगी असतील, त्यानंतर 26 वर्षाने पुन्हा एकदा अजितदादांचं अपघाती निधन, विमान अपघातामध्ये निधन झालेलं आहे. पूर्णतः महाराष्ट्रावरती आजही शोकाकुळ आहेत. कालच 5 महिने पूर्ण झालेले आहेत. आपण सरकारमध्ये आज सुनेत्रा वहिनी सध्या सुविद्य पत्नी दादांच्या ह्या उपमुख्यमंत्री आहेत. अत्यंत संवेदनशील विषयावरती मी हात घालतोय. आपण याकडे एक साधी एफआयआर, भारताचं संविधान लागू असताना एक एफआयआर सुद्धा साधी दर्ज होत नाहीये. काय पाहता आपण, राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था आहे की नाही? अजितदादा सारख्याला न्याय भेटत नसेल तर यापेक्षा दुर्दैव महाराष्ट्राचं असू शकत नाही. एफआयआर व्हायला पाहिजे होता का? तो व्हायला पाहिजे होता. तो झाला नाही का? तर ते झाला नाही हे सत्य आहे. तुम्हाला आठवत असेल, मी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला आमदार रोहित पवारांसोबत स्वतः एफआयआर करायला गेलो होतो. तिथं वागलेले पोलीस यांच्यावर अजूनही माझं लक्ष आहे की ते कशा पद्धतीने वागले. त्यामुळे अजितदादांसारख्या संवेदनशील विषय, जो भावनिक विषय आहे, महाराष्ट्राची भावना त्याची जुळलेली आहे. आता तुम्ही संविधानाचा विषय काढला तर संविधानाचा जर विचार अजून जिवंत आहे असं आपण जर मानत असलो तर मग अजितदादाच्या बाबतीत एक एफआयआर का झालेली नाही? काय कारण आहे? 5 महिने होऊन सुद्धा दादांचा विषय का पटलावर येत नाही? सभागृहात ते कोणी का मांडत नाही? हे प्रकरण असं शांत होऊ द्यायचं आहे का? की ते काय झालं हे दादांचं कोणाला कळूच नाही अशी व्यवस्था काय झालेली आहे? दादांच्या विमानाचा अपघात झालाय ह्याच्यावर माझा विश्वास नाही. दादाच्या विमानाचा घातपात झालाय याच्यावर माझा विश्वास आहे. आणि जर तो घातपात झाला नाही हे काही सत्ताधारी लोकांना आमच्या वाटत असेल तर तो विषय मग पटलाच्या बाहेर काय, म्हणजे ब्लॅक बॉक्स तरी का भेटत नाही अद्याप? मग अद्याप त्याची चौकशी तरी का होत नाही? अद्याप एफआयआर तरी का होत नाही? आज नाही, आज मजाक वाटते आम्हाला. 2029च्या विधानसभेच्या निवडणुकीत ज्यावेळेस आम्ही सामोरं जाऊ त्यावेळेस जे कोणी उमेदवार असतील त्यांना मात्र महाराष्ट्रातले लोक प्रश्न विचारतील की अजितदादांच्या विमान अपघातानंतर तुमच्या प्रतिक्रिया सभागृहातही उमटल्या नाहीत, सभागृहाच्या बाहेर उमटल्या नाहीत, तुम्ही जाब विचारला नाही, तुम्ही प्रश्न विचारले नाहीत आणि त्याचे गंभीर परिणाम मात्र पुढच्या निवडणुकीच्या निकालात तुम्हाला दिसतील. आपण अजितदादांना शेवटचं कधी भेटला होतात? काय आठवण सांगाल आपण? मी हिवाळी अधिवेशनानंतर नगर परिषदेच्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत दादांसोबत दौऱ्यामध्ये होतो. आठवणी खूप आहेत. दादांचं एकंदरीत राहणीमान, दादांचं वागणं, दादांचं कर्तृत्व, दादांचं नेतृत्व, दादांचं वक्तृत्व, दादांचं दातृत्व ह्याची बरोबरी अख्ख्या विधिमंडळातील दुसरा कुठलाही पक्षाचा कुठलाही नेता कुठलाही पुढारी करू शकत नाही. अजितदादांच्या महाराष्ट्रात अजितदादांचं असणं आणि महाराष्ट्रात अजितदादांचं नसणं हे दोन टोकाचे दोन अंतर आहेत. त्यामुळे मी भेटलो होतो जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आणि जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विमानाचा अपघात झाला. फेब्रुवारी महिन्यामध्ये साधारणपणे दोन्ही पक्ष एकत्र होतील अशी तयारी झाली होती, पण ते होण्याच्या अगोदर ही दुर्घटना घडली आणि तिथे आमचं अस्तित्व संपलं. त्यामुळे जी काही भेट झाली होती ती जानेवारीच्या सुरुवातीला झाली. नंतर दादांनी मला वेळ दिला होता बजेटच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी देवगिरीवर शोक प्रस्तावानंतर भेटायला, पण शोक प्रस्ताव दादांच्याच नावाचा आला. ह्यापेक्षा दुसरं वाईट काही असेल असं वाटत नाही आणि ते खरंच वाईट होतं. हे होते माजी आमदार अमोलदादा मिटकरी. कॅमेरामन शफिक सातविलकर सह अभिजित कुलकर्णी, रिअल खबरे.